हर कर्म का फल है, आज नहीं तो कल है. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पद्मजा पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी. आज तुम्ही विचार कराल आज नमस्कार चमत्कार नंतर होता, पण काही शेरोशायरी आधी होती. ॲक्च्युली गोष्ट जी आहे एकदम एका सेकंदाचं वाक्य आहे, पण वाक्य इतकं खोल आहे, त्याच्यावर जर आपण विचार करायला गेला ना तर एक थोडक्यात सांगू इच्छिते मी की तुम्ही एखाद्याच्या मुलीला तेवढाच त्रास द्या जेवढा तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी, बहिणीसाठी सहन करू शकाल. उद्या जर हीच वेळ किंवा हाच त्रास जर आपल्या मुलीला किंवा आपल्या बहिणीला, आपल्या आईला कोणी देत आहे, आपल्याला सहन होईल का? एवढाच फक्त विचार करून एखाद्याच्या मुलीला त्रास द्या आणि एखाद्याच्या भावनांशी खेळताना विचार करून खेळा, कारण की प्रत्येक कर्माचा हिशोब इथेच आहे. तर तुम्ही कुठे ना कुठे जे काही आज पेरणार आहे, तुम्ही कारलं पेरलं, कारलं उगवणारच आहे. तुम्ही आंब्याची कोय पेरली, उगवणारच आहे. तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. सगळ्या कर्माचा हिशोब इथेच आहे. तर एखाद्याच्या भावनांशी खेळताना खूप विचार करून खेळा, कारण जेव्हा तो हिशोब घ्यायला उभा राहतो ना